बुलढाणा घाट बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। विधान परिषदेच्या व्हीपवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी व्हीप जारी केलाय। महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊतांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलाय, तर व्हीपचं पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा उल्लेख या व्हीपमध्ये पाहायला मिळतो। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जातात। मीनाक्षी, काय सविस्तर माहिती? अगदी महिना कारण जिल्हाध्यक्षांनी व्हीप जारी केल्यामुळे स्थानिक पातळीवरती काही मतभेद आणि संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मतदान करण्यासाठी हा व्हीप काढण्यात आला असून त्यांचं पालन न केल्यास जे आहे शिस्तभंगाची कारवाई जी आहे ती केली जाईल असा स्पष्ट उल्लेख जे आहे ते या पत्रात करण्यात आलेला आहे। हा व्हीप जर आपण पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष आहेत उमेश पाटील यांनी हा व्हीप काढलेला आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की योग घातलेल्या विधान परिषदेच्या या सगळ्याच पार्श्वभूमीवरती हा व्हीप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आणि आपण पाहतोय की व्हीप पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा देखील या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। निश्चित धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।